तुम्ही कोणत्याही वयोगटात असाल, गृहिणी असाल, टीनेजर असाल, स्टुडंट असाल, तरी प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला आपणच मेन कॅरेक्टर असावा असं कधी ना कधी नक्कीच वाटत असतं. म्हणजे सगळ्यांचं लक्ष हे आपल्यावरती असावं. अगदी पिक्चरमधल्या हिरोईनसारखं आपणच आपल्या आयुष्यातली हिरोईन असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी नेमकं करायचं काय, ॲक्च्युअल ग्लो अप कसा करायचा, म्हणजे पार्लरमध्ये जायचं, मेकअप करायचा, डाएट करायचं, कुठले प्रोडक्ट्स घ्यायचं, नेमकं करायचं काय हेच काही जणींना कळत नसतं. डोंट वरी गर्ल्स, आय गॉट यू. ग्लो अप करायला ना नेहमी पैसेच लागत नसतात, तर काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या जर आपण बदलल्या तर आपसुकच आपल्यामध्ये बदल दिसायला लागतात. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत 10 अशा ग्लो अप टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्यात मेन कॅरेक्टर एनर्जी नक्कीच येईल. अँड ट्रस्ट मी, यू विल डेफिनेटली स्ले गर्ल. सो हॅलो ब्युटिफुल पीपल, आय एम नंदिनी आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल अशा बऱ्याच विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. सो तुम्हाला यावरती इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता. And let's start this video. ओके, सो लेट्स बिगिन विथ टिप नंबर 1, दॅट इज फिक्स युअर स्किन केअर. आता खूप छान दिसण्यासाठी खूप जास्त मेकअपवरती खर्च करण्यापेक्षा थोडंसं इन्व्हेस्टमेंट आपल्या स्किन केअरवरती नक्की करा. कारण रोज स्किन केअर केल्यामुळे ना आपली स्किन आपसुकच ग्लो करायला लागते. म्हणजे रोज उठून आपल्याला मेकअप करायची अजिबात गरज नाही आहे, कारण आपली स्किनच ॲक्च्युअलमध्ये तितकी छान दिसत असते. आणि त्यासाठी तुम्हाला खूप जास्त लक्झरीज प्रोडक्ट विकत घ्यायची अजिबात गरज नाही आहे. बेसिक स्किन केअर रुटीन हे फक्त 3 स्टेप्सने होतं, ते म्हणजे क्लिन्झिंग, मॉइश्चरायझिंग आणि प्रोटेक्टिंग. सो तुमच्या स्किन टाईपनुसार, स्किन प्रॉब्लेमनुसार एखादा छानसा माइल्ड किंवा स्ट्रॉंग फेस वॉश चूज करा आणि दिवसातून फक्त 2च वेळा फेस वॉश करायचा असतो. त्यानंतर एखादं छानसं मॉइश्चरायझर लावा जे तुमच्या स्किनला सूट होईल. मी तरी सध्याच आता गार्नियरचं व्हिटॅमिन सी हेच यूज करते, कारण माझी स्किन थोडीशी ऑइली आहे. तरी हे मला खूप जास्त सूट करते आणि यामुळे माझी स्किन ऑइली होत नाही अजिबात. त्यामुळे माझं आत्ताचं हे तरी फेवरेट आहे. नंतर लास्ट स्टेप म्हणजे सनस्क्रीन. तुम्ही घराबाहेर पडत असाल किंवा नसाल तरीही सनस्क्रीन हे मस्ट आहे, कारण जी उन्हामुळे आपली स्किन आपल्या ओरिजिनल शेडपेक्षा 1-2 शेड डार्कर झालेली असते. ते कवर करायला आपल्याला मदत करतं सनस्क्रीन. शिवाय प्रोटेक्शन देतं आणि खूप खूप जास्त बेनिफिशियल असतं अँटी एजिंगसाठी सुद्धा. सो प्लीज सनस्क्रीन अजिबात अवॉइड करू नका. नाव लेट्स मूव टू द टिप नंबर 2, दॅट इज एक्सफोलिएट युअर बॉडी. आपण सगळं काही आपल्या चेहऱ्यासाठी करत असतो पण आपल्या बॉडीलाच विसरतो. त्यामुळे आपला चेहरा आपल्या बॉडीपेक्षा 1 शेड लायटर दिसायला लागतो आणि हात, पाय, मान वगैरे सगळं डार्कर दिसायला लागतं. सो त्यासाठी आठवड्यातून एकदा तरी बॉडीला एक्सफोलिएट करा. होममेड मास्क वापरा किंवा स्क्रब विकत आणा. होममेड मास्कमध्ये फक्त तांदळाचं पीठ, हळद आणि थोडंसं दूध करून पेस्ट करून सगळीकडे एक्सफोलिएट करा. त्यामुळे आपली जी डेड स्किन आहे, टॅन झालेली जी स्किन आहे ती रिमूव्ह व्हायला मदत होईल आणि आपली ओरिजिनल शेड परत यायला सुद्धा मदत होईल. आणि एक्सफोलिएट केल्यानंतर किंवा रोजच आपल्या बॉडीला, हातापायांना एखादं मॉइश्चरायझर लावा, बॉडी लोशन लावा. त्यामुळे एकतर आपली स्किन हायड्रेटेड दिसेल आणि शायनीसुद्धा दिसेल. शिवाय आपल्या बॉडीचा एक छानसा सुगंधसुद्धा येत राहील. लेट्स मूव टू द टिप नंबर 3, दॅट इज कीप युअर आयब्रोज नीट अँड शेप्ड. आता पार्लरमध्ये जरी तुम्हाला जाणं पॉसिबल नसेल तरी तुम्ही घरीसुद्धा तुमचे आयब्रोज क्लीन करू शकता. जे काही एक्स्ट्रा हेअर्स असतात, जे मध्ये असतात साईडून, ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. त्या आपले जेव्हा आयब्रोज नीट शेप्ड असतात ना, तेव्हा आपल्या चेहऱ्याला ना खूप असा वेगळाच शेप येतो आणि उठून दिसायला लागतो आपला चेहरा आणि खूप छान असा पुट टुगेदर असा लुक यायला लागतो. सो त्यामुळे आयब्रोज नीट आणि क्लीन नक्कीच करा. ओव्हरऑल फेशियल हेअर्स रिमूव्ह कसे करायचं त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवला आहे. सो ह्या व्हिडिओनंतर तुम्ही तो बघू शकता, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की नेमकं कसं रिमूव्ह करायच्यात वगैरे. सो मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेक करा. ओके, सो लेट्स मूव टू द टिप नंबर 4, दॅट इज टेक केअर ऑफ युअर लिप्स. आता खूप जणांचे लिप्स ना थोडेसे काळवंडलेले असतात, डार्कर झाले असतात साईडून स्पेशली, आणि रोज रोज आपण त्यांना लिपस्टिक लावू शकत नाही आणि इव्हन लिपस्टिक लावल्यामुळेच ते खूप जास्त डार्कर व्हायला लागतात. त्यासाठी लिप्सना सुद्धा एक्सफोलिएट केलं पाहिजे. रोज आपलं ब्रश करून झाल्यानंतर विदाऊट टूथपेस्ट आपला ब्रशनेच आपले लिप्स स्क्रब करायचे फॉर अ मिनिट. एखाद मिनिटभर तुम्ही स्क्रब करू शकता, पण खूप जास्त जेंटली, नाहीतर सगळं निघून जाईल. सो खूप जास्त जेंटली, सावकाश असं सर्क्युलर मोशनमध्ये एक्सफोलिएट करायचं. त्यामुळे आपली जी डेड स्किन असते ती रिमूव्ह होते आणि लिपसुद्धा पिंकिश व्हायला मदत होईल. आणि त्यानंतर एखादं छानसं लिप बाम लावा. नसेल असं दुधावरची साय किंवा तूप लावलं तरी इनफ आहे. आणि जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंच असेल जर पिगमेंटेशनसाठी, तर तुम्ही एखादा कोजिक ॲसिडवाला लिप बाम यूज करू शकता. कोजिक ॲसिडमुळे आपलं जे पिगमेंटेशन असेल, डार्करपणा जो असतो तो रिमूव्ह व्हायला मदत होईल जर रेग्युलरली यूज केलं तर.
विश केअरचं सुद्धा आहे आणि अजून बरेच आहेत. सो तुम्ही त्यातला कुठलाही एखादं चूज करू शकता. नाही केलं तरी काही फरक नाही पडत. लेट्स मूव टू द टिप नंबर 5 दॅट इज मेंटेन हेल्थी अँड सिल्की हेअर्स. आपला 80% लुक ना आपल्या हेअर्सवरतीच डिपेंड असतो. त्यामुळे खूप जास्त हेअर स्टायलिंगवरती खर्च करण्यापेक्षा आधी बेसवरती काम करा. त्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर ऑइलिंग करा, म्हणजे आठवड्यातून एकदा तेलाने मसाज करा सगळा स्कॅल्प. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल. शायनी सुद्धा होतात केस ऑइल केल्यामुळे. आठवड्यातून 2 वेळा कमीत कमी हेअर वॉश करा. असं काहीच नाही की आठवड्यातून फक्त एकदा आणि संडेलाच वॉश करायचं असतं, असं काही नाही आहे. आपल्या केसांना खूप जास्त पॉल्युशन आणि घाम या सगळ्यामुळे खूप घाण जमा होत असते आणि दुर्गंधीसुद्धा येऊ शकते. सो प्लीज आठवड्यातून 2 वेळा तरी कमीत कमी हेअर वॉश करा. त्यानंतर एखादा छानसा कंडिशनर यूज करा, ज्यामुळे तुमचे केस खूप जास्त सिल्की आणि शायनी होतील. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे दर 3 महिन्याला एखादा छानसा तुमच्या फेसला सूट करेल असा एखादा हेअर कट नक्की करा. हेअर कट केल्यामुळे ना एकतर आपल्या हेअरची वाढ चांगली व्हायला मदत होते, शिवाय आपल्याला एक छानसा लुकसुद्धा मिळतो. सो 3 महिन्यातून एकदा तरी हेअर कट नक्कीच करा. नाव लेट्स मूव टू द टिप नंबर 6 दॅट इज विअर क्लोथ्स दॅट मेक यू फील कॉन्फिडंट. आता ट्रेंड सुरू आहे म्हणून काहीही कपडे घालू नका ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल. तुम्हाला आवडतील, तुमच्या बॉडी टाईपनुसार तुम्हाला सूट होतील असेच कपडे विकत घ्या. तुमच्या स्किन टोननुसार कलर चूज करा आणि मेक शुअर की ते कपडे तुम्हाला व्यवस्थित बसत आहेत. खूप जास्त लूज नाही आहेत, खूप जास्त फिटेड नाही आहेत. तुम्हाला व्यवस्थित तुमच्या मापाचे कपडे निवडा, ज्यामुळे तुम्ही खूप जास्त कॉन्फिडंट फील कराल. आणि लक्षात ठेवा की कधीही बिना इस्त्रीचे कपडे घालून कुठेही जाऊ नका. साधा टी-शर्ट जरी असेल 100 रुपयाचा आणि तो इस्त्री केलेला असेल तरी तो खूप जास्त ब्रँडेड दिसू शकतो, पण ब्रँडेड शर्टसुद्धा इस्त्री नसेल तर खूप जास्त चीप वाटायला लागतो. सो प्लीज चूज वाईजली. लेट्स मूव टू द टिप नंबर 7 दॅट इज इम्प्रूव्ह युअर पोश्चर. सतत रील्स बघून आपलं जे पोश्चर बिघडलेलं आहे ते आधी ठीक केलं पाहिजे. आपण सतत असं वाकून का बसलेलं असतं तेच मला काही कळत नाही. अँड इट्स व्हेरी कम्फर्टेबल. पण आपल्याला जरी ते कम्फर्टेबल वाटत असलं तर ते इतरांना बघताना अजिबात चांगलं वाटत नाही. हे का नेहमी आपण जे असं आखडून बसलेलं असतो, आपले शोल्डर्स डाऊन असतात, हे अजिबात चांगलं वाटत नाही. सो प्लीज ट्राय करा की नेहमी असं स्ट्रेट बसताय, शोल्डर्स आपले ताट आहेत आणि यामुळे एकतर आपली हाईट वाढलेली दिसते, शिवाय यामुळे आपला कॉन्फिडन्ससुद्धा या इथपासून इथपर्यंतसुद्धा जातो. सो ज्यावेळी आपलं पोश्चर ठीक असेल, स्ट्रेट असेल, त्यावेळी आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढतच असतो. या छोट्या छोट्या गोष्टींनी ना लोकांनी आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. हे सगळं इरून फिरून आपल्या पर्सनॅलिटीवरती, आपल्या बॉडी लँग्वेजवरतीच येत असतं. सो आपली पर्सनॅलिटी, बॉडी लँग्वेज ओव्हरऑल व्यवस्थित असेल तर लोकसुद्धा आपल्याला रिस्पेक्ट देत असतात. लेट्स मूव टू द टिप नंबर 8 दॅट इज ओरल केअर. आता लोक आपल्याला लक्षात ठेवतात एकतर आपल्यातून येणाऱ्या सुगंधावरून किंवा दुर्गंधावरून. असं वाटायला नको आहे की आपण बोलताना आपल्या तोंडातून असा विचित्र वास येतोय, त्यामुळे लोकांना सुद्धा आपल्याशी बोलायला नाही आवडणार. त्यामुळे मेक शुअर की आपल्या तोंडातून कुठलाही वास येत नसेल, दुर्गंधी येत नसेल. अँड इट्स व्हेरी बेसिक थिंग ऑफ अवर हायजीन. त्यामुळे ब्रश तर आपण एनवेज करतोच आहे, पण आपली टंग क्लीन करायला आपण विसरत असतो. त्यामुळे सगळ्यात जास्त दुर्गंधी आपल्या टंगमधून, जिभेमधून येत असते. सो जीभ क्लीन करायला अजिबात विसरू नका. एखादा छानसा माउथवॉश घ्या, ज्यामुळे आपण नेहमी फ्रेश फील होईल, आपल्या तोंडातील दुर्गंधी सगळी निघून जाईल. नाउ लेट्स मूव टू द टिप नंबर 9 अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टिप. टेक केअर ऑफ युअर हेल्थ. हां, हे थोडंसं वियर्ड वाटू शकतं ग्लोबसाठी, पण तुम्ही आतून काय खाताय, तुम्ही इंटेक काय करताय तेच आपल्या चेहऱ्यावरती दिसत असतं. जर तुम्ही डाएटच व्यवस्थित खात नाही आहे, तुम्ही जेवण व्यवस्थित खात नाही, आपल्या शरीराला ज्या ज्या गोष्टी लागतात त्याच तुम्ही जर त्याला देत नसाल तर आपल्या चेहऱ्यावरती ग्लो कुठून येणार सांगा मला. सो खूप जास्त पाणी प्या, हायड्रेटेड राहा आणि खूप हेल्दी गोष्टी खायला सुरुवात करा. तुमचं वजन जर कमी असेल तर ते वाढवण्याचा ट्राय करा, जास्त असेल तर टोनमध्ये यायचा ट्राय करा. थोडं तरी आपल्या हेल्थकडे लक्ष द्या. थोडंसं शुगरी प्रोडक्ट्स अवॉइड करा, शुगर अवॉइड करा बेसिकली. आणि खूप जास्त फास्ट फूड नका खाऊ. थोडंसं रेशो मेंटेन करा, म्हणजे हेल्दी फूड जास्त खायला लागा आणि फास्ट फूड कधीतरी एखाद वेळेस चालेल, पण सगळ्यात जास्त आपल्या डाएटकडे लक्ष द्या. खूप जास्त हेल्दी गोष्टी खायचा नक्की ट्राय करा, कारण ज्यावेळेला आपला डाएट चांगला असतो, आपण सगळे पोषक घटक आपल्या आतमध्ये घेत असतो, त्यावेळी ते आपल्या चेहऱ्यावरती दिसणारच. अँड द लास्ट टिप दॅट इज लव्ह युअर सेल्फ. तुम्ही इतरांसारखे दिसण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. ते काहीतरी करतायत म्हणून आपण करायचं आहे असं अजिबात करू नका. बी व्हेरी ऑनेस्ट टू युअर सेल्फ. स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःला वेळ द्या. स्वतःच्या स्किन केअरमधून आपण जो करतोय आपल्याला मी टाईमच तर मिळतोय. सो आपण बाहेरून कसे दिसतोय यापेक्षा आपण आतून कसे आहोत हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे स्वतःला थोडा तरी वेळ द्यायला लागा.
प्रायोरिटाईज युअर सेल्फ फर्स्ट. दुसऱ्यांआधी स्वतःला चूज करा आणि स्वतःला वेळ देणं, स्वतःवर प्रेम करणं हे जर सेल्फिशपणा असेल तर लेट इट बी. व्हा थोडंसं सेल्फिश. प्लीज माझे पॉईंट्स लक्षात घ्या. या ज्या 10 टिप्स मी सांगितल्या त्यातल्या ॲटलिस्ट 5-6 तरी फॉलो करा. या तुम्ही कंटिन्यू फॉलो करणार, तुमचं थोडंसं चेंज तुम्ही करत जाल ना, तसं तुम्हाला असे मेन कॅरेक्टर एनर्जी. आणि आपल्याला मेन कॅरेक्टर तर बनायचं आहे. आपणच आपल्या आयुष्यातले मेन कॅरेक्टर आहेत. मग काय झालं, आपण त्या पिक्चरमधली हिरोईन नाही आहे, पण आपण आपल्या आयुष्यातली तरी हिरोईन आहे. त्यामुळे त्या मेन कॅरेक्टरसारखं आपल्याला राहता आलंच पाहिजे ना. सो काय माहिती आपल्याला कोणी कॅप्चर करत असेल नसेल, पण आपण आपल्या आयुष्यातली हिरोईन आहे आणि त्या हिरोईनसारखंच आपल्याला राहायचं आहे. सो स्वतःला वेळ द्या, स्वतःवरती खूप जास्त प्रेम करा, स्वतःच्या आवडीनिवडी जपा, स्वतःच्या हॉबीज जपा आणि प्रेम करा यार स्वतःवर. ओके, सो आता ह्या विषयावर तर मी इतकंच बोलू शकते. खूप जास्त घसा सुकला आहे माझं बोलून. आपण भेटूयात पुढच्या शुक्रवारी. टिल देन लव युअर सेल्फ अँड स्टे ग्लोईंग. बाय.